रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आहे दिवाळी. दिवाळी सण हा खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. तर आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि ईश्वरीने सगळे पूजा वगैरे मांडून घेतली होती आणि दीपप्रज्वलनाचं काम ती करत होती. दीपप्रज्वलन करून घेतलेलं आहे आणि हे बघा, खूप सुंदर अशा प्रकारे तिने पूजा वगैरे मांडून घेतली तिच्या आईच्या मार्गदर्शनाखाली. ही रांगोळी वगैरे जे काही आहे तिनं स्वतः सर्व काही गोष्टी व्यवस्थितपणे केलेल्या आहेत. त्या साईडला फटाक्याचं पण तिनं पूजन करून घेतलेलं आहे आणि आम्ही गणपती बाप्पाची आरती घेऊन देवीला ओवाळून घेतलेलं आहे. खूप भारी वाटत होतं मित्रांनो. आज दिवाळी आहे आणि या सर्व गोष्टी खूप आनंदाने जे करत होतो आम्ही, खूप आनंद होता की खूप चांगल्या प्रकारे सर्व काही व्यवस्थित आम्ही पूजा वगैरे मांडून देवीची आरती वगैरे घेतली होती. गाड्यांची पूजा वगैरे केली जाते, तर आम्ही सुद्धा आमच्या बुलेटची पूजा करून घेतली. ईश्वरीने स्वतः केलेली आहे. माझी मोठी मुलगी आहे. थोडंसं फोटोशूट पण करून घेतलं. त्यानंतर आमच्याकडे एक अल्टो गाडी आहे, अल्टो K10, तिची पण ईश्वरीने पूजा करून घेतलेली आहे. दिवाळीच्या दिवशी ज्या पण आपल्याकडं गाड्या असतात, घरामध्ये आपण आपल्या लक्ष्मीची पूजा करतो, म्हणजेच लक्ष्मी देवीची पण पूजा करतो आणि आपल्या खिशामध्ये पॉकेटमध्ये जे ठेवतो पैसा, त्या पैशाची सुद्धा पूजा केली जाते. आपण त्याला लक्ष्मी मानतो. ज्या आपल्या गाड्या आहेत, कोणाकडे कम्प्युटर असतील, कोणाचे वेगळे जे बिझनेस करतात त्यांची काही मशिनरी असेल, अशा प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारे त्यांच्या प्रत्येक लक्ष्मीच्या म्हणजे जी वस्तू त्यांना पैसा देते, ज्याला ते लक्ष्मी मानतात, त्या वेगळ्या ठिकाणी प्रत्येक लक्ष्मीची पूजा केली जाते. जसं आम्ही गाडीची पूजा केली, बुलेटची पूजा केली, त्या प्रकारे कोणाची कंपनी असेल तर ते कंपनीमध्ये जे त्यांची ज्या मशिनरी आहेत त्यांची पूजा वगैरे करतात. आणि दुसरीकडे इकडे आम्ही फटाके वाजवायला रेडी झालेलं आहे, पूजा वगैरे करून घेतलेली आहे. ईश्वरीला गाडीवर बसून पूजा म्हणजे याला सुरसुरी म्हणतात, तर हे असं फिरवायचं होतं तिला. खूप भारी वाटत होतं. मुलांना खूप फटाके वाजवायला खूप आनंद येतो, जो लहानपणी मला पण यायचा. वडील पण माझ्यावर खूप खर्च करायचे, म्हणजे फटाके आपल्याला कधी कमी नाही आणले वडिलांनी. आयुष्यामध्ये काही कोणत्या गोष्टीची कधी कमी नाही पडून दिली. आज स्वतः कमवतोय आणि स्वतः दिवाळी साजरी करतोय, तर असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय, परंतु चांगलं करण्याचा प्रयत्न राहील मित्रांनो. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद राहू द्या. मित्रमंडळ आणि सर्व पाहुणे मंडळी. मी काही खूप मोठा ब्लॉगर नाही आहे किंवा रील स्टार वगैरे नाही आहे. एक सर्वसामान्य माणूस काहीतरी चांगलं करायचा प्रयत्नात आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद सपोर्ट राहू द्या. हा बलून आहे मित्रांनो आणि हा बलून वरती जातच नव्हता. 2-4 बलून तर आमच्याकडून खराब होऊन गेले, कारण खूप हवा होती. जास्त हवा जर असेल तर हा बलून वरती जात नाही. त्याला पेटवल्यानंतर ते साईडलाच त्याचा हा जो कापड आहे तो खूप पातळ असतो आणि तो पातळ असल्यामुळे तो जळून जातो. बऱ्याच वेळेस तो लवकर वरती जात नाही, परंतु शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर तो गेला वरती. परंतु जास्त काळ वर टिकला नाही, लगेच खाली आला. मित्रांनो, आयुष्यामध्ये पण असंच असतं की आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. ज्यावेळेस आपल्याला आपले आईवडील आपल्यावर खर्च करतात त्यावेळेस काही नाही वाटत आपल्याला. आपला खूप वाटतं असतं मला हे नाही घेतलं, ते नाही घेतलं. ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या हातामध्ये आपण आपल्या आयुष्याची आपण म्हणतो कमान सांभाळतो, आपण स्वतः करायला लागतो, स्वतः पैसे कमवून आणायला लागतो, त्यावेळेस आपल्याला खरं कळतं की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती केलेलं आहे. जे पण केलं ते खूप चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे केलं आहे आणि आपण आज करतोय तर आपल्याकडून
तेवढं चांगल्या पद्धतीने काम होत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि ती मेहनत आपण करू. सर्वजण आपण सगळे मिळून मेहनत करू आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मोठ्या पदावर जाईल किंवा खूप जी आहे लक्ष्मी गोळा करेल. आणि इथं मी भुईचक्कर उडवत होतो. फटाके फोडायला खूप भारी मजा येते. आणि आज मी पण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस खूप माझा हट्ट असायचा. भुईचक्कर असो, झाड असो, वेगळ्या प्रकारचे फटाके फोडायचं खूप मला आवड होती. आज मी माझ्या मुलींसोबत पुन्हा एकदा फटाके फोडले, कारण मध्ये मी ज्यावेळेस मला कळायला लागलं की हे ध्वनी प्रदूषण वगैरे असं म्हणायचे बरेच जण, तर मी पण दिवाळीला फटाके फोडणं सोडून दिले होते. परंतु आज तब्बल 10-1 वर्षानंतर मी आज दिवाळीला फटाके फोडले. तर मी फक्त एक कॅज्युअली 4-5 फटाके फोडायचो, जे की शेतामध्ये ज्यावेळेस आपण दिवापंथी लावण्यासाठी आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर एक फटाका वाजवायचो. मी एका शेतामध्ये गेल्यानंतर तिथं 1-2 फटाके वाजवायचे आणि घरी यायचं. परंतु आज मी माझ्या मुलीसोबत फटाके वगैरे फोडले आणि एक दिवाळीचा एक आनंद फटाक्याचा अनुभवला. नाहीतर मध्यंतरी मी संपूर्ण फटाके फोडणं वगैरे बंद करून टाकलं होतं. मला ते नव्हतं आवडत, पण ह्यावर्षी मुलांच्या आग्रहामुळे का होईना मी फटाके वगैरे फोडून घेतले. आणि जे पण आहे मित्रांनो, आपण नवीन कपडे घालणं, नवीन गाडी घेणं, आपण लगेच स्टेटस वगैरे ठेवतो. आम्ही गाडी घेतली, नवीन कपडे घेतले, आम्ही फिरायला गेलो. तर आपल्या आठवणी आहेत मित्रांनो, त्या आपण जपून ठेवू शकतो. त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे. आपल्याकडे एवढा चांगला मोबाईल असतो. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट, दिवाळीमध्ये फटाके फोडा. ज्यावेळेस लहान मुलं फटाके फोडतात त्यांना काळजीपूर्वक तुम्ही समोर असल्यावरच फटाके फोडायला द्या. कारण आपण फटाके त्यांना फोडायला देऊन आपण जर बाजूला कामात गुंतलो, आणि लहान मुलांना कसं आहे, लहान मुलांना फटाके उडवायला खूप मजा येते, आनंद येतो. परंतु त्यांच्यावर लक्ष ठेवणं पण आपलं जबाबदारी आहे. काळजीपूर्वक फटाके फोडा आणि आनंदामध्ये दिवाळी साजरी करा. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.